कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते फॅक्टरी काय काय झालं, कसला विचार करायला? फुलपगारे सर, काय झालं त्याचं? काय आता काय 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 झालं? काय आज वाढदिवस असतो त्यांचा। होय काय? मला आज खूपच आठवण येते त्यांची। शाळेत असताना आम्ही खूप छान सेलिब्रेट करायचो त्यांचा वाढदिवस। त्या सगळ्या आठवणी आणि नाही, मला असं खूप तीव्रतेने वाटतंय अधिपती की काहीतरी गडबड आहे। इतके दिवस झाले त्यांचा फोन लागत नाहीये। असं ते करूच शकत नाहीत। माझ्या बाबतीत तर नाहीच नाही। किती दिवस झाले त्यांचा कोणाशीच काहीच संपर्क नाहीये। ठीक आहे, पण तुम्ही उगाच काय तर नाही असला विचार करू, काही तर तुम्ही तीव्रतेने वेगळे अर्थ काढत बसू नका त्याचे। नाही अधिपती, तुम्हाला कळतंय का? नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये फुलपगारे सर आहे त्याची पक्की खबर मला लागली होती। तुम्ही बघितलत ना, तिथे रजिस्टर मध्ये त्यांच्या बायकोचं पण नाव होतं। पण आपण ज्या दिवशी गेलो नेमकं त्याच दिवशी ते तिथून गायब झाले। काय मग काय म्हणायचं काय तुम्हाला? मला काय म्हणायचं हा विषय नाही आता। मला भीती वाटते, मला काळजी वाटते त्यांची। काळजी करू नका, करू नका काळजी। मी काय म्हणते, आपण पोलीस कंप्लेंट करूया का? आपण तक्रार नोंदवूया आणि तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर मला तसं सांगा, मी बोलून घेते त्यांच्याशी। म्हणजे ओळखीचं असलं तर कसं जरा सूत्र पटपट हालतील ना, नॉर्मल तक्रार करण्यापेक्षा। काय माझं कंप्लेंट करायच्या काय भानगडीत पडू नका। मागच्या वेळी तुम्ही काय केलं, असंच काहीतरी आरोप करत सुटला जा आणि ते आले स्वतःच। अहो ते आले पण परत गायब झाले ना। त्यांचा कोणाला काहीच फोन नाही, संपर्क नाही कोणाशीच। आणि नाशिकला गेल्यावर काय झालं तेही तुम्ही बघितलं ना। म्हणून तर मला जास्त शंका येते। काय आता कसली शंका यायला तुम्हाला? कुणावर शंका यायला? तुम्ही चिडू नका माझ्यावर, म्हणजे चिडालच तुम्ही, पण मला मॅडमवर संशय येतो। जा परत चालू केलं तुम्ही। त्यांचाच हात असणार आहे यामध्ये। मला काय नाही असं, तुम्ही तिथेच अडकू नका परत। अहो मास्तरीन बाई यायचं तुम्ही, एकच चूक 10 वेळा करणार, परत त्यांच्यावर शंका घ्यायला काय मास्तरीन बाई तुम्ही? माझी खात्री यावेळी तुम्ही ऐका माझं, आपण पोलिसात जाऊया। आणि जर ह्यावेळी मी खोटी ठरले ना तर मी स्वतः त्यांच्या पाया पडेन, मी माफी मागेन त्यांची। मी तुम्हाला नाही काही बोलायला लावणार, पण आपण जाऊया पोलिसात। मला प्लीज नंबर द्या त्यांचा, किंवा तुम्ही कॉल करा। ओके, असं नको व्हायला की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसणार आणि तिथे फुलपगारे सर येणार। तसं झालं तर चांगलंच आहे ना। पण आज त्यांचा वाढदिवस आहे, म्हणून मला असं वाटतं की आजच काहीतरी हालचाल करायला हवी। आणि तुम्ही म्हणताय म्हणून मी आज दिवसभर थांबेन, पण जर संध्याकाळपर्यंत त्यांचा काही पत्ता लागला नाही ना अधिपती, तर आपण पोलीस स्टेशन मध्ये जायचं आणि तक्रार नोंदवायची। मग मी तुमचं काही ऐकणार नाही, तुम्हाला यावं लागेल माझ्या बरोबर। मी नाही ऐकणार तुमचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।